नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. एसएससी जीडी भरती 2024 तर पहा मित्रांनो, एसएससी जीडी भरतीचा जो रिझल्ट हा लवकरच लागणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला एकच कमेंट होते की सर एसएससी जीडी भरतीचा फायनल कट किती लागणार आहे, एससी कॅटेगरीचा कट किती लागणार आहे, एसटी कॅटेगरीचा कट किती लागणार आहे, ओबीसी कॅटेगरीचा कट किती लागणार आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट किती लागणार आहे, ओपन कॅटेगरीचा कट किती लागणार आहे. तर फायनल कट जे आहे मित्रांनो यावर्षी एसएससी जीडी भरतीचा किती लागणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फायनल सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स या ठिकाणी असले पाहिजे 160 पैकी, याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि सेफ झोन किती असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी एक अंदाज लागणार आहे की आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क्स असले पाहिजे. त्याचबरोबर नॉर्मलायझेशन मध्ये किती तुमचे मार्क्स या ठिकाणी वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. यावर्षी जे मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा जो कट आहे एकदम हाय जाणार आहे, तर त्याचं कारण सुद्धा मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, एसएससी जीडीचं जेव्हापासून आन्सर केले तेव्हापासून बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते एकच की एसएससी जीडीचा रिझल्ट कधी लागणार आहे. तर पहा, एसएससी जीडीचा जो रिझल्ट आहे हा मित्रांनो 6 जून ते 15 जूनच्या दरम्यान मित्रांनो कधी या ठिकाणी लागू शकतो. ठीक आहे, तर लवकरच या ठिकाणी एसएससी जीडीचा रिझल्ट लागणार आहे. आणि फिजिकलचा जर आपण विचार केला तर जुलै महिन्यापर्यंत जे मित्रांनो फिजिकल चालू होणार आहे एसएससी जीडी भरतीचे. तर फिजिकलची तयारी जी आहे मित्रांनो आतापासून जबरदस्त तुम्ही या ठिकाणी चालू द्या. 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 24 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहे. त्याचबरोबर महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग हे 8.5 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. ठीक आहे, तर फक्त ग्राउंड तुम्हाला क्वालिफाय करायचं आहे, तर ग्राउंडला या ठिकाणी मार्क्स नसणार आहे. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, यावर्षी एसएससी जीडी भरतीचा जो मित्रांनो फायनल कट ऑफ जे आहे मित्रांनो वाढणार आहे. ठीक आहे, तर त्याचं कारण काय मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी सांगून देतो. तर पहा, जेव्हा मित्रांनो 2022 ला मित्रांनो एसएससी जीडी भरती निघाली होती त्यावेळेस मित्रांनो 50,000 जागा होत्या त्यावेळेस. ठीक आहे, त्याचबरोबर त्यावेळेस जर मित्रांनो कॉम्पिटिशन जर बघितली तर त्यावेळेस जवळपास मित्रांनो 54 लाख अर्ज आले होते. आणि त्यावेळेस जे कॉम्पिटिशन होती तर एका जागेसाठी 72 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती. एका जागेसाठी 72 विद्यार्थी जे मित्रांनो हे रिंगणात होते. ठीक आहे, आणि त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस जो पेपर होता एसएससी जीडी भरतीचा तर तो हिंदीमध्ये होता. तर त्यामुळे तो महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना ज्या अवघड जे मित्रांनो वाटला होता. त्याचबरोबर पेपर सुद्धा हार्ड होता 2022चा. तरी सुद्धा मित्रांनो कट ऑफ थोडा कमी लागला होता 2022च्या भरतीचा. म्हणजे त्यावेळेस जे आहे ज्या पण विद्यार्थ्यांना 80-90 मार्क्स होते तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं होतं त्यावेळेस. पण यावर्षी मित्रांनो कंडिशन कशी आहे की 2023ची जी मित्रांनो हे एसएससी जीडी भरती आहे तर यावेळेस फक्त 26,146 जागा आहे. त्याचबरोबर जे मित्रांनो पेपर सुद्धा यावर्षी जे मित्रांनो मराठीमध्ये होता. त्यामुळे जे मित्रांनो महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना ती भाषा जे मित्रांनो समजलेली आहे आणि एकदम तो पेपर सोपा गेला. आणि पेपर सुद्धा मित्रांनो सोपा होता एसएससी जीडी भरतीचा यावर्षी. तुम्ही बघितलं असेल मित्रांनो रोजच्या रोज जे कालचा जो पेपर आहे मित्रांनो हा असा आज जे मित्रांनो रिपीट व्हायचा. जनरल नॉलेजचे म्हणा, रिझनिंगचे म्हणा, कालचा जो पेपर झालेला आहे तो मित्रांनो आज जे मित्रांनो तेच प्रश्न रिपीट व्हायचे. एक दिवस अगोदर जे पण प्रश्न परीक्षेला विचारले जायचे परीक्षेमध्ये तर तेच प्रश्न 5 ते 6 प्रश्न जे मित्रांनो जनरल नॉलेजचे हे रिपीट विचारले जायचे रोजच्या रोज. ठीक आहे, पहिल्या शिफ्टला म्हणा, दुसऱ्या शिफ्टला म्हणा, तिसऱ्या शिफ्टला म्हणा, चौथ्या शिफ्टला म्हणा, हे जे मित्रांनो रोजच्या रोज जे ते प्रश्न जे मित्रांनो रिपीट व्हायचे. तर त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना तो पेपर जे मित्रांनो समजण्यात आला. ठीक आहे, आणि पेपर सुद्धा मित्रांनो एकदम इझी होता. तर हे कारण सुद्धा मित्रांनो एसएससी जीडी भरतीचा यावर्षी कट ऑफ वाढण्याचा मागच्या भरतीपेक्षा. त्याचबरोबर जे मित्रांनो या भरतीमध्ये काय झालं की हिंदी व्याकरण झालं, त्याचबरोबर जनरल नॉलेज झाले. हिंदी व्याकरण तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, त्यामध्ये हिंदी व्याकरणचे फक्त त्यांनी शब्दच दिले होते. विलोम झालं, त्याचबरोबर मुहारे झालं, त्याचबरोबर वाक्यांश केले एक शब्द झालं. त्याचबरोबर जे मित्रांनो तर यावेळेस जे मित्रांनो फक्त शब्दच होते. आणि मागची जी भरती होती 2022ची तर त्यावेळेस जे मित्रांनो त्यांनी पेपरचा जो पॅटर्न होता तर पेपरमध्ये पूर्ण अंदरचं व्याकरण होतं मित्रांनो, हिंदी व्याकरण होतं. ते बऱ्याच विद्यार्थ्यांना ते समजलं नव्हतं. ठीक आहे, तर मागच्या भरतीचा जो पेपर एकदम अवघड होता, हार्ड होता. आणि या भरतीचा जो पेपर आहे मित्रांनो हा सोपा होता. ठीक आहे, तर यामुळेच मित्रांनो यावर्षी कट ऑफ वाढणार आहे. तर फायनल या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ किती लागणार आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो. तर पहा, तुम्ही जर मित्रांनो एसटी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ लागणार आहे मित्रांनो पुरुष उमेदवारांचा तर हा जवळपास मित्रांनो 90 जरी तुम्हाला असेल तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते. 90 पर्यंत एवढा कट ऑफ जे एसटी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा लागू शकतो. महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे हा 80 पर्यंत लागणार आहे एसटी कॅटेगरीच्या 160 पैकी. ठीक आहे,
त्याचबरोबर तुम्ही जर मित्रांनो एससी कॅटेगरीचे पुरुष उमेदवार जर असाल तर एससी कॅटेगरीचा जो कट लागणार आहे तर 160 पैकी एससी कॅटेगरीचा जो कट लागणार आहे तर हा जवळपास मित्रांनो 100 पर्यंत लागणार आहे पुरुष उमेदवारांचा। त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जो कट लागणार आहे 160 पैकी तर महिला उमेदवारांचा जो कट लागणार आहे हा 90 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे। तर एवढा या ठिकाणी सेफ झोन असणार आहे। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा जो कडाप यावर्षी लागणार आहे एसएससी जीडी भरतीचा 160 पैकी तर 110 पर्यंत पुरुष उमेदवारांचा कडाप लागणार आहे फायनल। त्याचबरोबर महिला उमेदवार जर ओबीसी कॅटेगरीच्या असेल तर महिला उमेदवारांचा जो कडाप आहे हा 100 ते 98 पर्यंत या ठिकाणी लागणार आहे ओबीसी कॅटेगरीचा 160 पैकी। तर एवढा या ठिकाणी मित्रांनो कटाप जाऊ शकतो एसएससी जीडी भरतीचा। त्याचबरोबर तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे उमेदवार जर असाल तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कडाप यावर्षी लागणार आहे एसएससी जीडी भरतीचा तर 160 पैकी जर तुम्हाला या ठिकाणी 105 जरी असेल तरी सुद्धा तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते। तर एवढा या ठिकाणी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटाप लागू शकतो पुरुष उमेदवारांचा 105 पर्यंत। महिला उमेदवार जर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल आणि 160 पैकी 95 जरी असेल तर एवढा या ठिकाणी मित्रांनो कटाप लागू शकतो ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा। त्याचबरोबर आपण ओपन कॅटेगरीचा जर बघितला तर ओपन कॅटेगरीचा जो कटाप लागणार आहे तर पुरुष उमेदवारांचा 120 प्लस जाणार आहे। त्याचबरोबर महिला उमेदवार जर ओपन कॅटेगरीचे असाल तर 160 पैकी या ठिकाणी 110 पर्यंत या ठिकाणी महिला उमेदवारांचा कटाप लागणार आहे ओपन कॅटेगरीचा। तर एवढाच मित्रांनो कटाप लागणार आहे, एवढाच मित्रांनो सेफ झोन आहे। एवढे जर तुम्हाला या ठिकाणी मार्क्स असेल तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। त्याचबरोबर जे मित्रांनो नॉर्मलायझेशन मध्ये सुद्धा तुमचे मार्क्स वाढणार आहे। ज्या पण विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये कमी मार्क्स पडले असेल 80 जरी तुम्हाला मार्क्स पडले असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा। मी तुम्हाला या ठिकाणी असं म्हणत नाही की बाबा फिजिकलची तयारी बंद करा तुम्ही। 80 जरी तुम्हाला पुरुष उमेदवारांना आणि महिला उमेदवारांना एसएससी जीडी भरतीमध्ये 80 मार्क्स जरी पडले असेल तर फिजिकलची तुम्ही तयारी या ठिकाणी चालू द्या, कारण की नॉर्मलायझेशन मध्ये 15-20 जरी मार्क्स जर वाढले तर तुमचं या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। तर नॉर्मलायझेशन मध्ये सुद्धा मित्रांनो तुमची एसएससी जीडी भरतीमध्ये मार्क्स वाढणार आहे। तर कोणकोणते शिफ्टचे वाढणार आहे तर ते तुम्हाला सांगून देतो। तर तुमची जर मित्रांनो शिफ्ट एकदमच हार्ड असेल, ठीक आहे, एकदमच हार्ड तुमची शिफ्ट असेल, तुमच्या शिफ्टला जे प्रश्न विचारले गेले असेल एकदम हार्ड, तर त्या शिफ्टमध्ये मित्रांनो 15 पर्यंत सुद्धा मार्क्स वाढू शकते, लक्षात ठेवा। आणि तुमचा पेपर जर मित्रांनो तुमची जी शिफ्ट आहे एकदम सोपी जर असेल तर एकदम मित्रांनो 2 मार्क्स सुद्धा वाढू शकते किंवा मग 2 मार्क्स सुद्धा मित्रांनो मायनस होऊ शकते। तर हे जे मित्रांनो तुमच्या शिफ्टवर जे मित्रांनो अवलंबून करते, ठीक आहे। तर तुमची शिफ्ट मित्रांनो या ठिकाणी कशी गेली आता ते तुम्हालाच माहित आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी मी एक अंदाज या ठिकाणी देऊन देतो की जे शिफ्ट मित्रांनो पहिली जी शिफ्ट आहे तर पहिल्या शिफ्ट जी आहे मित्रांनो हे एकदम हार्ड असते, लक्षात ठेवा। त्याचबरोबर दुसरी शिफ्ट त्यापेक्षा थोडी हार्ड असते, त्याचबरोबर तिसरी शिफ्ट सुद्धा मित्रांनो हार्ड असते आणि चौथी जी शिफ्ट असते मित्रांनो हे ज्या मित्रांनो सोपी असते, ठीक आहे। तर चौथ्या शिफ्ट मध्ये जास्त चान्सेस नाही की मित्रांनो जास्त मार्क्स तुमचे वाढणार आहे। एक तर 2 मार्क्स वाढू शकते किंवा 5 मार्क्स वाढू शकते किंवा मग 2 मार्क्स मायनस सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। आणि पहिली जर मित्रांनो तुमची या ठिकाणी एसएससी जीडीची पहिली शिफ्ट असेल तर तुमची या ठिकाणी 10-15 मार्क्स जे मित्रांनो वाढू शकते जर समजा तुमची शिफ्ट एकदम हार्ड असली तर, ठीक आहे। तर एवढाच मित्रांनो यावर्षी महाराष्ट्राचा कटाप लागणार आहे एसएससी जीडी भरतीचा एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरीचा। तर एवढाच मित्रांनो सेफ झोन असणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी खसून जायचं नाही, तर फिजिकलची तयारी चालू ठेवा। आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी खसून जाऊ नका, कारण की 27 ऑगस्ट पासून नवीन एसएससी जीडी भरती निघत आहे, ठीक आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय भारत।